दुचाकीवरती स्वार पाहायला मिळतात आणि त्यांनीच देखील हल्ला केल्याचे आणि त्यांनीच हल्ला केल्याचे देखील समजतात हल्ला केलेला आहे। आणि याच जो पाठीमागे जो दुसरी व्यक्ती होती त्यांच्याकडे धारदार शस्त्र देखील असल्याची माहिती जी आहे आपल्याला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर याच ठिकाणी आता मी सध्या उपस्थित पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जो पोलीस फाटा जो आहे मोठ्या प्रमाणात तैनात केलेला आहे आणि पोलीस देखील अधिक मोठ्या प्रमाणात जो आहे आपल्याला तपास करताना पाहायला मिळते। कोण जी व्यक्ती होती तीन जे आहे अज्ञात त्यातली देखील दोन व्यक्ती जी आहे ती अद्याप पोलिसांना जी माहिती मिळाली पाहायला गेलं तर जी पोलिसांकडे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची ओळख देखील काढण्यात येत आहे। आणि पाहायला गेलं तर जी अजूनही आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस देखील आपल्याला तैनात दिसतात या ठिकाणी। विशाल श्रीकृष्णा, बाबा सिद्दीकी एक मोठे राजकारणी असण्याबरोबर एक फार मोठे बांधकाम व्यावसायिक देखील होते। अर्थात वेगवेगळे अंदाज अटकळी आता क्षणाला बांधले जात आहेत की नेमक्या कुठल्या सगळ्या वादातनं त्यांच्यावरती हा हल्ला झाला असावा, पण याबद्दल पोलिसांनी काही भाष्य केलं आहे का? नाही, नक्कीच विशाल जे बाबा सिद्दीकी होते जे बॉलिवूड पासून ते अनेक राजकारणात असेल किंवा बिल्डर जे असतील या मोठ्या अनेकदा त्यांच्याकडे देखील त्यांचं जे साम्राज्य होते ते पाहायला मिळतं पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर अजूनही पोलिसांकडून कोणतीही प्राथमिक माहिती दिली जात नाहीये की आधी त्यांच्यावरती कोणी हल्ले केले किंवा कशा प्रकारे किंवा बिल्डर जे राजकारणातून असेल किंवा अनेक इतर गोष्टी जे असतील त्यांच्याकडून अजूनही पोलिसांकडून माहिती देण्यात नाही आली। आणि नुकतेच जे बाबा सिद्दीकी आहे यांनी अजित पवार यांच्या गटात देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात देखील नुकताच प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर त्यांची देखील सध्या जे आगामी विधानसभा जे आहे याच दृष्टिकोनातून देखील तयारी सुरू होती, परंतु त्यांच्यावरती आगामी विधानसभा आणि याच सर्व जे एकंदरीत पाहायला गेलं तर या सर्व घडामोडींकडे असताना त्यांची हत्या होणं हे देखील तितकंच जे विशाल अगदी बरोबर। पुन्हा एकदा आता या क्षणाला ज्या आपल्या दर्शकांनी दर्शक टेलिव्हिजन बघतायत आपलं चॅनल बघतात त्यांना या क्षणाची महत्त्वाची बातमी द्यायची आहे। एनसीपीचे बडे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे। बाबा सिद्दीकी जे खरं तर राज्याच्या राजकारणातलं मोठं नाव, नगरसेवक ते आमदार ते राज्याचा मंत्री ते आता नुकतंच गेल्या काही कालावधीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता। बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र जिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्वचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत। बाबा सिद्दीकी यांना एक मोठं राजकारणी असण्याबरोबरच त्यांना एक नावाजलेला बांधकाम व्यावसायिक विकासक म्हणून देखील ओळखलं जातं। बाबा सिद्दीकी यांना बॉलिवूडचा विश्वमित्र म्हणून देखील ओळखलं जातं। एक सामान्य कार्यकर्ता ते एक मोठा नेता असा बाबा सिद्दीकींनी केलेला प्रवास अर्थातच सगळ्यांच्या चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय होता। पण याच बाबा सिद्दीकींवरती बरोबर 9:15 वाजता त्यांच्या वांद्रे पूर्व इथल्या खैरवाडी इथल्या कार्यालयाच्या बाहेर हल्ला करण्यात आला। 3 हल्लेखोर होते ज्यांनी त्यांच्यावरती अंदाधुंद गोळीबार केला। साधारण 4 राऊंड फायर झाले आणि त्या 4 राऊंडपैकी एक गोळी जी ती बाबा सिद्दीकींच्या छातीत लागल्याचं कळतंय। पण नंतरचं अपडेट आपल्यापर्यंत असं पोहोचतंय की बाबा सिद्दीकींच्या छातीतच नाही तर एक गोळी त्यांच्या हातावरती आणि एक गोळी जी आहे ती इतरत्र शरीराच्या भागात जी ती लागली, म्हणजे एकूण 3 गोळ्या ज्या आहेत ते त्यांना लागलेल्या असाव्या। घटनास्थळावरती साधारण 4 निकामी कारतुसं पडलेली दिसत आहेत। आणि बाबा सिद्दीकींच्या या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक्सवरती पोस्ट केली। त्यांनी असं म्हटलंय की राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे। देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे। गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते। याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पाय उतार होण्याची गरज आहे। बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवरती पोस्ट केलेली आहे। त्यामुळे आता एक लक्षात घेतलं पाहिजे की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती झालेला बाबा सिद्दीकींवरचा हल्ला हा राजकीय वैमनस्यातनं झालेला आहे का? नंबर 1। नंबर 2, बाबा सिद्दीकी एक नावाजलेले बांधकाम व्यावसायिक देखील होते। तसं बघायला गेलं तर बाबा सिद्दीकी यांच्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये असलेल्या एकूणच त्यांचं असलेलं काम आणि त्यांच्या असलेल्या ओळखी ह्या मोठ्या प्रमाणात होत्या।
आणि बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर आम्ही काही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. आपल्याबरोबर एकनाथ खडसे या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. एकनाथ खडसेजी, बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे, धक्कादायक बातमी, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती घटना घडते, आपली काय प्रतिक्रिया? या राज्यामधली कायदा सुव्यवस्था किती बिघडलेली आहे त्याचं जिवंत प्रतीक हे आहे. केव्हाही कुणा याची हत्या होईल तर राजकीय हत्या आहे. म्हणजे कुणी केली काय केली याचे निष्कर्ष पुढे येतील, परंतु आज दहशतवाद एवढा पसरलेला आहे आणि या ठिकाणी गुंडागर्दी एवढी, या महिलांवर अत्याचार वाढलेले आहे, त्याचे काही गुन्हेगार सापडत नाही. आता बाबा सिद्दीकीची हत्या म्हणजे या सगळ्यांवर कडी करण्यासारखंच आहे. याबाबतचं म्हणजे ही जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली आणि राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडल्याची प्रतिक्रिया जी त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. पण बाबा सिद्दीकी यांच्या या हत्येनंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत आणि त्या अनुषंगाने आता मुंबई पोलिसांना हा सगळा तपास जो तो करावा लागणार आहे. 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले, त्यांची कसून चौकशी केली जाते. बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर असणारे CCTV त्याचं फुटेज तपासलं जात आहे. शिवाय आजूबाजूच्या भागात असणारे CCTV हॉस्पिटल में एडमिट किया है, अभी उनका ट्रीटमेंट चल रहा है और जो आरोपी फायरिंग करके गए थे उनको हमारी टीम ने पीछे भाग के ताबे में लिया है, जिसके अंदर से 2 आरोपी हमारे ताबे में है और आगे का इन्वेस्टिगेशन अभी चालू है. सर, ये क्या लॉरेंस बिश्नोई गैंग से है? क्वेश्चन आंसर नहीं कर पाए. ये लोग कौन है सर? हरियाणा कहाँ से? गैंग का कुछ कनेक्शन है क्या सर? ट्रीटमेंट चल रहा है उनका और हमने 2 आरोपी पकड़े हैं और हमको एक पिस्टल मिली है और आगे का इन्वेस्टिगेशन अभी चालू है. नो क्वेश्चन आंसर. बाबा कहाँ जा रहे हैं? बाबा कहाँ जा रहे हैं? बाबा कहाँ जा रहे हैं? अभी ये सारी चीजों का इन्वेस्टिगेशन चल कितनी रहा गोलियां है. लगी है सर उन्हें? अभी सारी चीजों का इन्वेस्टिगेशन चल रहा है. अभी बहुत प्राथमिक स्तर पर इन्वेस्टिगेशन है. जैसे ही कुछ होगा प्रोग्रेस तो आपको बताया गोलियां जाएगा. कितनी लगी है? गोली 2 आरोपी को अरेस्ट किया गया है. इनके नाम क्या है सर? नाम क्या है? आरोपियों के नाम क्या है? बहुत बेसिक प्राइमरी स्टेज पे इन्वेस्टिगेशन है. सिर्फ 2 आरोपी अरेस्ट किए हैं, बाकी उनका इंटरोगेशन चालू है. आगे का कुछ होगा तो आपको बताया जाएगा. हरियाणा से कहाँ से है? थैंक यू. महाराष्ट्र से राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक्सवरती पोस्ट केलेली आहे. त्यांनी काय पोस्ट केली बघा, ते आपण जाणून घेऊयात. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं आपण पाहतोय. अतिशय धक्कादायक, मुंबईतील माजी आमदार आणि मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारखा बुजुर्ग नेत्याला भर रस्त्यात गोळी झाडून मारण्यात आलं. पुणे असो किंवा मुंबई, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखवणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकी यांच्यासोबत असल्याची पोस्ट एक्सवरती सुप्रिया सुळे यांनी टाकली आहे. आणि बाबा सिद्दीकी यांच्या या हत्येनंतर आपण बघतोय आता अमीन पटेल, काँग्रेसचे आमदार अमीन पटेल देखील आता रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. काँग्रेसचे सगळे बडे नेते जे आहेत ते आता तिथे दाखल होताना दिसत आहेत. तसे बाबा सिद्दीकी पक्षविरहित मैत्री असणारे असं एक व्यक्तिमत्व, एक नगरसेवक म्हणून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर आमदार आणि राज्याचा मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं. राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. यातले काही महत्वाचे नेते आपण या घटनेचा क्रम आपण जाणून घेऊया. तो क्रम असा आहे बघा, नेमके घडलं केव्हा. बरोबर 9:15 वाजता बाबा सिद्दीकी त्यांच्या कार्यालयातली बैठक आटपून हे बाहेर आले. त्याच दरम्यान नवरात्र उत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुका त्यांच्या कार्यालयाच्या इथून जात होत्या, फटाके फुटत होते. त्याचवेळी 3 हल्लेखोर हे कारमधनं एक कार त्यांच्या समोर आली, कारमधनं उतरले, त्यांच्यावरती त्यांनी गोळीबार केला. जो गोळीबार झाला त्यापैकी एक गोळी जी आहे ती बाबा सिद्दीकी यांच्या सहकार्याच्या पायाला लागली आणि 3 गोळ्या ज्या आहेत त्या बाबा सिद्दीकींना लागल्याचं कळालं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अजित पवार यांनी काय पोस्ट केली? बाबा सिद्दीकी यांच्या गोळीबारात झालेला मृत्यू दुर्दैवी आणि निषेधार्ह आणि वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजताच मला धक्का बसला. माझा चांगला सहकारी मित्र मी गमावला, अशी भावना जी आहे ती अजित पवार यांनी व्यक्त केलेली. या भ्याड हल्ल्याचा
मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलंय. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्व धर्म समभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला, अशी पोस्ट अजित पवार यांनी एक्सवरती टाकलेली आहे. आणि आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, धक्कादायक बातमी. बाबा सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे. आणि हे जे छायाचित्र आपण बघतोय त्या हल्लेखोरांचं हे छायाचित्र असल्याचं कळतंय. यापैकी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, त्यांची चौकशी केली जाते. त्यातला एक जण अजून सापडलेला नाही. एक पिस्तूल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेली आहे, ज्या पिस्तुलातनं त्यांनी बाबा सिद्दीकीवरती हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता लीलावती रुग्णालयात त्यांना उपचाराकरता दाखल करण्यात आलं होतं, पण दुर्दैवाने बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. वांद्र्याचेच आमदार आशिष शेलार, त्याचबरोबर मोहित कंबोज, राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे बडे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आता एक एक करून लीलावती रुग्णालयात त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करण्याकरता, त्यांची भेट घेण्याकरता म्हणून तिथे पोहोचत आहेत. एक कार्यकर्ता म्हणून बाबा सिद्दीकी सगळ्यांना परिचित होते. मृदुभाषी असं व्यक्तिमत्व, सगळ्यांमध्ये मिसळणारा, सगळ्यांना समजून घेणारा, सगळ्यांना मदत करणारा असा चेहरा म्हणून बाबा सिद्दीकी यांना ओळखलं जायचं. या बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता मोठ्या संख्येनं लीलावती रुग्णालयाच्या बाहेर त्यांचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. आणि अर्थात प्रत्येकाला चिंता होती त्या बाबा सिद्दीकी यांच्या प्रकृतीबद्दलची, पण दुर्दैवाने आपण बघतोय की बाबा सिद्दीकी यांची मृत्यूशी असणारी झुंज जी आहे ती अपयशी ठरली आणि त्यांची हत्या झाल्याचं आपण बघतोय. कालच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभिनेता सयाजी शिंदेंनी प्रवेश केला, त्यावेळी छगन भुजबळ यांच्या बाजूच्या खुर्चीत बाबा सिद्दीकी व्यासपीठावरती बसलेले होते. कालच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. कोणाच्या ध्यानीमनी नसेल की आजच्या संध्याकाळी, दसऱ्याच्या संध्याकाळी त्यांच्यावरती अशा पद्धतीचा हल्ला होईल आणि ज्यात त्यांचा मृत्यू होईल, हे कोणाच्याही मनात नसावं, पण जे घडले ते वास्तव आहे. याच विषयी आम्ही शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांच्याशी बोललो, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. मिलिंद देवराजी, धक्कादायक बातमी. राजकीय क्षेत्रातलं एक मोठं नाव, एक मोठा चेहरा बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया? नाही, मला पण बातम्याच्या माध्यमातून आताच माहिती मिळाली की बाबा सिद्दीकी इज नो मोर. आणि म्हणजे अतिशय शॉकिंग न्यूज आहे. आणि मी लगेच ऍक्च्युली ऑन द वे मी हॉस्पिटलला जाऊन त्यांच्या कुटुंबाला मला भेटायचं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की गव्हर्नमेंट आणि खास करून पोलीस लवकरच लवकर जे कल्प्रेट आहे, काय आहे ते कारवाई होईल आणि त्यानंतर त्यांना नक्की जे लोक आरोपी आहेत त्यांना नक्की अरेस्ट केले जाईल. पण बाबा सिद्दीकी एक म्हणजे त्यांनी नेहमी, मी जे काँग्रेसमध्ये मी त्यांनी माझ्या वडिलांसोबत काम केलं होतं, सुनील दत्त साहेबांसोबत त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. आणि खास करून बँड्रासाठी आणि सामान्य लोकांसाठी त्यांनी नेहमी झटले होते. तर व्हेरी अनफॉर्च्युनेट, व्हेरी शॉकिंग आणि अनफॉर्च्युनेट आहे. धन्यवाद मिलिंदजी आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या या हत्येनंतर पोलिसांना आता चहूबाजूने या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो करावा लागणार आहे. अर्थात बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर असणारे CCTV आणि आजूबाजूच्या परिसरातील सगळे CCTV तपासले जात आहेत. या प्रकरणातील जे 3 हल्लेखोर आहेत, संशयित हल्लेखोर, त्यांचं एक छायाचित्र समोर येते, ज्यामधल्या 2 लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. आणि जसं पोलिसांनी आपल्याला माहिती दिली प्राथमिक तपासाच्या दृष्टिकोनातनं, त्यातल्या 2 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं एक पिस्तूल जी आहे ती हस्तगत करण्यात आलेली आहे. बाबा सिद्दीकींवरती साधारण 9:15 ते 9:30च्या दरम्यान हा हल्ला झालेला आहे. आणि ज्यामध्ये बाबा सिद्दीकींना एक गोळी नाही तर साधारण 2 ते 3 गोळ्या लागल्या असाव्यात असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. अर्थात पोलीस तपासातनं, म्हणजे पोलिसांच्या पुढल्या प्रतिक्रियेतनं याबद्दलची माहिती समोर येऊ शकेल. पण हे धक्कादायक आहे. बाबा सिद्दीकी यांच्या या हत्येनंतर राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असे प्रश्न किंवा तसे आरोप जे आहेत ते विरोधकांकडनं केले जात आहेत, तशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. आणि बाबा सिद्दीकींबद्दल जर माहिती जाणून घ्यायची झाली तर बाबा सिद्दीकी यांनी मुंबई महानगरपालिकेचा एक नगरसेवक, ते आमदार ते राज्याचा राज्यमंत्री, आणि त्यानंतर अर्थातच गेल्या काही कालावधीत जर आपण बघितलं काही मतभेदानंतर काँग्रेसमधनं बाहेर पडत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता. मुंबईतील अल्पसंख्याकांमधला एक मोठा चेहरा.
म्हणजे बाबा सिद्दीकी यांचं काँग्रेसमध्ये असताना नेता म्हणून असणारं वलय हे कायमच मोठं राहिलं, म्हणजे पुढेही मोठं राहिलं. कारण बाबा सिद्दीकी यांना पेज 3 to पेज 1 असा एक चेहरा म्हणून ओळखलं गेलं. म्हणजे पेज 3 म्हणजे अर्थातच कलावंतांमध्ये बॉलिवूडच्या सगळ्या मोठमोठ्या स्टार्समध्ये रमणारे, त्यांच्याशी मैत्री असणारे बाबा सिद्दीकी हे दरवर्षी एक इफ्तार पार्टी आयोजित करायचे, ज्याकरता बॉलिवूडमधील सगळे मोठे चेहरे आवर्जून उपस्थित राहायचे, राजकीय नेते त्याला उपस्थित राहायचे. आणि त्याचबरोबर राजकारणात देखील त्यांचा मोठा दबदबा होता. एक बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये बहुतांशी मोठमोठ्या व्यवहारांमध्ये ते मध्यस्थी होते. आणि त्या सगळ्या वादातनं बाबा सिद्दीकींची हत्या झाली असावी का, म्हणजे व्यावसायिक वादातनं त्यांची हत्या झाली असावी का, याचा तपास देखील पोलिसांना, या अंगाने देखील तपास जो आहे तो पोलिसांना करावा लागणार आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकींची ही हत्या म्हणजे मोठा धक्का म्हणावा लागेल. देख रहा हूँ कि महाराष्ट्र का लॉ एंड ऑर्डर ख़राब होता जा रहा है. अभी कमाटीपुरा में 3-4 दिन पहले एक मर्डर हुआ है और हालात देश यहाँ के ख़राब भी होते जा रहे हैं. लेकिन सरकार की तरफ से जो सख्ती होना चाहिए, लोगों को डर ख़त्म हो चुका है. किसी को डर ही नहीं कानून में. कोई आदमी जाके मस्जिद में खुलेआम कह रहा है कि मारो एक को मारो, हम मारेंगे, कुरान नहीं पढ़ने देंगे. और मतलब हर तरह से लॉ एंड ऑर्डर बिल्कुल ख़राब हो रहा है. और सरकारें जो सिर्फ और सिर्फ नफ़रत फैलाकर अपनी सियासी रोटी सेक रहे हैं. मैं समझता हूँ बाबा सिद्दीकी के ऊपर गोली चलना एक बहुत ही सीरियस मैटर है. वो कोई क्रिमिनल आदमी नहीं, वो एक नेता. हम आज बचपन से हम लोग देखते हैं बाबा सिद्दीकी पॉलिटिक्स में थे और उन पर गोली चलना, मैं समझता हूँ कि बहुत सीरियस, सरकार को इसको नोट लेना चाहिए और इस तरह की चीज़ों पर कड़े कदम उठना चाहिए. आप आणि निश्चितच ही धक्कादायक घटना आहे. राजकीय नेत्यांकडनं तर त्या भावना व्यक्त होतातच, पण बाबा सिद्दीकी सारखा एक मोठा